रस्त्याच्या बरोबर आहे. आपण मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्ग केले, नंतर स्टेट हायवे केले, MDR केले. आता ग्रामीण भागातला माणूस हा विशेष करून आमचा शेतकरी बांधव हा शेतपांधन रस्त्याशी जुळलेला असतो. मी अभिनंदन करतो सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि महसूल मंत्री सन्मान्य बावनकुळे साहेबांचं की त्यांनी शेतकऱ्यांचे शेतकरी पांधन रस्ते करण्याकरता बळीराजा शेतकरी पांधन रस्ता योजना ही आता आणलेली आहे आणि त्या माध्यमातून राज्यातले जवळजवळ 45,000 किलोमीटरचे शेती पांधन रस्ते करणार आहोत. मागच्या आठवड्यात साधारणतः 18 ऑगस्ट रोजी फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी वर्धा जिल्ह्यामध्ये झाली. त्यात काही भागांमध्ये प्रचंड असा मोठा पाऊस झाला. त्या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. काही ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे. प्रशासनाला सर्वेचा पंचनामा करायला लावला आहे. त्यानंतर पूर्ण अहवाल तयार करून आम्ही तो शासनास सादर करणार आहोत आणि लवकरात लवकर तात्काळ पंचनामे करून ह्या भागातल्या अफेक्टेड झालेल्या शेतकऱ्याला कशी मदत शासनाकडून पोहोचवता येईल याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आज मदनी, सेलू तालुक्यातली मदनी तसंच वर्धा तालुक्यातली अंजी ह्या भागात देखील पाहणी करण्यात आली. शेतकरी त्यावेळेस सोबत होते, प्रशासनाचे अधिकारी सोबत होते. परंतु खरोखर ह्या भागातल्या शेतकऱ्यांची अवस्था ही ह्या अवकाळी पावसामुळे प्रचंड बिकट झालेली आहे. त्यांना प्रशासनाकडून लवकरात लवकर मदत आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. रस्त्याच्या बरोबर आहे. आपण मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्ग केले, नंतर स्टेट हायवे केले, MDR केले. आता ग्रामीण भागातला माणूस हा विशेष करून आमचा शेतकरी बांधव हा शेतपांधन रस्त्याशी जुळलेला असतो. मी अभिनंदन करतो सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि महसूल मंत्री सन्मान्य बावनकुळे साहेबांचं की त्यांनी शेतकऱ्यांचे शेतकरी पांधन रस्ते करण्याकरता बळीराजा शेतकरी पांधन रस्ता योजना ही आता आणलेली आहे आणि त्या माध्यमातून राज्यातले जवळजवळ 45,000 किलोमीटरचे शेती पांधन रस्ते करणार आहोत. मागच्या आठवड्यात साधारणतः 18 ऑगस्ट रोजी फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी वर्धा जिल्ह्यामध्ये झाली. त्यात काही भागांमध्ये प्रचंड असा मोठा पाऊस झाला. त्या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. काही ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे. प्रशासनाला सर्वेचा पंचनामा करायला लावला आहे. त्यानंतर पूर्ण अहवाल तयार करून आम्ही तो शासनास सादर करणार आहोत आणि लवकरात लवकर तात्काळ पंचनामे करून ह्या भागातल्या अफेक्टेड झालेल्या शेतकऱ्याला कशी मदत शासनाकडून पोहोचवता येईल याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आज मदनी, सेलू तालुक्यातली मदनी तसंच वर्धा तालुक्यातली अंजी ह्या भागात देखील पाहणी करण्यात आली. शेतकरी त्यावेळेस सोबत होते, प्रशासनाचे अधिकारी सोबत होते. परंतु खरोखर ह्या भागातल्या शेतकऱ्यांची अवस्था ही ह्या पावसामुळे प्रचंड बिकट झालेली आहे. त्यांना प्रशासनाकडून लवकरात लवकर मदत आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.